तर तरुणांनी केवळ मोठी स्वप्ने पाहून चालणार नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही केले पाहिजे. सर्वप्रथम प्रत्येक तरुणाने आपल्या देशाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही, त्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठे आपल्याला मुक्त भारत मिळाला. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून आपण हे देशप्रेम कृतीतून दाखवले पाहिजे. दुसरे म्हणजे तरुणांनी शिक्षण आणि कौशल्य यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षित आणि कुशल युवकच देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ शकतात. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी करणे नाही, तर चांगला नागरिक बनणे होय. मित्रांनो, आजचा भारत जगात वेगाने प्रगती करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शेती, क्रीडा आणि संरक्षण या सर्व क्षेत्रात भारत नवी उंची गाठत आहे. ही प्रगती पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या तरुणांच्या खांद्यावर आहे. आपण असे नागरिक बनूया की आपल्यामुळे देशाचा गौरव जगभर पसरेल. देश बदलण्याची सुरुवात सरकारकडून नाही, तर आपल्यापासून होते. आपण बदललो तर समाज बदलेल, समाज बदलला तर देश बदलेल. पण आपला कसं आहे, वर्ल्ड कप आला की आपल्याला आपला भारत देश आठवतो. भारत पाकिस्तान मॅच आले की आपल्याला आपला भारत देश आठवतो. मग आपण म्हणतो भारत जिंकला पाहिजे, कितीही झालं तरी भारत जिंकला पाहिजे. अरे दादा, हे तुला आज वाटतंय? मग कालपर्यंत कुठे गेला होता तुझा भारत देश? किंवा तू कुठे गेला होतास? परत त्या मॅच मध्ये भारत जिंकला तर आपण म्हणतो मेरा भारत जीत गया, मेरा इंडिया जीत गया. अरे दादा, हे तुला आज वाटतंय? मग ही आजची खरी देशभक्ती आहे का? तर नाही, ही आजची खरी देशभक्ती नाही. जेव्हा प्रत्येक तरुण आपलं आत्मसमर्पण करेल ना, ते आत्मसमर्पण म्हणजे आहे त्याची खरी देशभक्ती. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा चंद्रयान 3 सक्सेस झालं, त्या कोविड काळामध्ये कोरोनाची लस पूर्ण जगभर पसरली होती. त्याचे स्टेटस लावणं, टेररिस्टचे स्टेटस लावणं, टिपीला तिरंगा ठेवणं ही आजची खरी देशभक्ती नाही. किंवा दुसऱ्या देशामध्ये जाऊन नोकरी करणं आणि मी भारत देशाचा आहे असं सांगणं आणि तिथे जाऊन भारत देशाचं कौतुक करणं ही आजची खरी देशभक्ती नाही. जेव्हा प्रत्येक तरुण आपलं स्वतःचं कर्तव्य करेल ना, ते कर्तव्य म्हणजे आहे त्याची खरी देशभक्ती. महापुरुषांच्या जयंतीला आपल्याला आपला भारत देश आठवतो. महापुरुषांच्या जयंतीला आपल्याला ते महापुरुष आठवतात. आपण त्यांच्या मुद्द्या डोक्यावरती घेऊन नाचतो, डीजेच्या तालावरती नाचतो, मोठमोठ्यानं घोषणा देतो. ही आजची खरी देशभक्ती नाही, तर कुठेतरी त्या महापुरुषाचे चांगले विचार, चांगले गुण ओळखून आपल्यामध्ये आत्मसात करणं आणि जगामध्ये भारत देशाचं कौतुक करणं ही आहे आजची खरी देशभक्ती. पण आपलं कसं आहे, काही कार्यक्रमातच फक्त आपल्याला आपला भारत देश आठवतो. मग ते तेव्हा वाटत नाही भारत देश खरंच भारी आहे. आपण कुठेतरी फिरायला गेलो, ट्रिपला गेलो की आपल्याला आपला भारत देश आठवतो. मग आपण म्हणतो भारत देशाचं सौंदर्य, भारत देशाची भौगोलिक परिस्थिती तर फारच सुंदर आहे. पण आज इराण असेल, इराक असेल, इस्रायल असेल, अफगाणिस्तान असेल किंवा चीन असेल, भारत देशाच्या सभोवतालच्या अनेक देशामध्ये युद्ध चालू आहे, लढाया चालू आहे, त्यामध्ये अनेक लोकांचे प्राण जात आहे. आणि आपल्याला वाटतंय आपला भारत देश
या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता. आणि जर या देशाच्या संपत्तीकडे कोणी जर वाकड्या नजरेने बघितलं असेल ना तर त्याचे डोळे काढून हातात देण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे. अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता. त्या समरण द्यावे स्फुरण आपले बाहू बाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा रे याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या. धन्यवाद. जय हिंद.